वेलकम बॅक टू माय चॅनल. तर डे 3ची सुरुवात अशा ब्युटिफुल व्ह्यूने झाली आणि रोज सकाळी उठल्यानंतर बाहेर बघितलं की असाच व्ह्यू दिसायचा आणि दिवसाची अशी परफेक्ट सुरुवात व्हायची. तर आजचा प्लॅन होता की अजून एखादा नवीन रूट एक्सप्लोअर करायचा आणि कालची राईड आमची खूप छान झाली होती आणि आजच्या दिवसाची जर्नी त्यापेक्षा अजून स्पेशल होणार होती कारण आता आम्हाला थोडीशी बाईकची सवय पण झाली होती. सो लेट्स कंटिन्यू आवर लडाख ॲडव्हेंचर. आजचा रूट खूप एक्साइटिंग होता. नुब्रा व्हॅलीमधून तुर्तुक विलेज आणि नंतर सियाचिन बेस कॅम्प होता. अराउंड 150 किलोमीटर्सची राईड होती आमची आणि म्हणजे ऑलमोस्ट 6 to 7 hours ऑन द बाईक. तर लेट्स हिट द रोड. तर इथे थोडा निलेशला त्याच्या बाईकसोबतचे व्हिडिओज हवे होते, सो मी त्याला ते शूट करून दिले आणि मग आम्ही फायनली पोहोचलो. सो आमचा पहिला स्टॉप होता तो होता सियाचिन बेस कॅम्प. तर सियाचिन इज नोन फॉर द वर्ल्ड्स हायेस्ट बॅटलफील्ड, जिथे आपले इंडियन आर्मीचे जवान एक्स्ट्रीमली हार्श कंडिशन्समध्ये आपल्या कंट्रीचं प्रोटेक्शन करण्यासाठी असतात. तर तिथे वॉर मेमोरियल आहे विच इज द स्मॉल वे टू पे आवर रिस्पेक्ट टू आवर सोल्जर्स. सोबतच काराकोरम रेंजचे परत रिव्हर्स आणि नुब्रा व्हॅलीची रॉ ब्युटी बघायला मिळते. खूप सुंदर व्ह्यू होता आणि खूप थंड पण होतं तिथे कारण पूर्ण हवा चालू होती आणि खूप म्हणजे माउंटन्सवरती स्नो पण होता, त्याच्यामुळे खूप थंडी पण वाजत होती. मग हा आम्ही पूर्ण एरिया एक्सप्लोअर करून घेतला, बघून घेतला. बऱ्याच ठिकाणी इन्फॉर्मेशन पण दिली होती, ती आम्ही रीड करून घेतली. सियाचिन बेस कॅम्प एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही निघालो होतो थांग विलेजकडे विच इज नोन ॲज इंडियाज लास्ट विलेज. तर मला तर आधी असं माहिती होतं की तुर्तुक हे इंडियाचं लास्ट विलेज आहे, पण नंतर तिथे गेल्यानंतर कळालं की थांग इज इंडियाज लास्ट विलेज. सभी लोगों को बहुत बहुत स्वागत है इस इंडिया के नॉर्दर्न के लास्ट विलेज में आने का. विलेज का नाम थांग है. मेरा नाम जुल्करनैन है. मैं इसी थांग विलेज से बिलोंग करता हूँ. थांग विलेज की टोटल पॉपुलेशन 170 करीब है. थांग विलेज में 25 फैमिलीज है टोटल. थांग विलेज के अंदर एक गवर्नमेंट स्कूल है जो मिडिल क्लास है, 8th क्लास है. एक स्कूल आपने रास्ते में देखा होगा, आर्मी मिडिल स्कूल. कुछ बच्चे पढ़ाई के लिए यहाँ से वहाँ पर भी जाते हैं. उनके लिए सुबह आर्मी की बस बच्चों को लेने आती है, शाम को बच्चों को छोड़ के जाते हैं. उसी से टच हायर सेकेंडरी है, आपने देखा होगा 200 मीटर. उसके बाद कॉलेज यूनिवर्सिटीज के लिए बच्चों को ले जम्मू श्रीनगर जाना पड़ता है अपने बजट के हिसाब से. आप सभी लोग जो है इस टाइम 0 पॉइंट पे खड़े हैं. इससे आगे ना इंडिया का कोई रोड है ना कोई विलेज है. सामने आपको ग्रीनरी दिख रहा है ना, वो पीओके वाला विलेज है. पीओके जी, उसका नाम है फ्रानू जी, FRANO. जहाँ पर आप खड़े हैं इसका नाम है थांग. 1971 से पहले थांग की कंट्री भी पाकिस्तान में. जब 1971 वाला इंडिया पाक वार हुआ उसमें इंडिया ने थांग को कैप्चर किया. 71 के बाद में 4 विलेज कैप्चर हुए थे. पहला थांग है जहाँ पर आप खड़े हैं, जिनको परमिट चेक करते हैं ना उसको त्याक्षी बोलते हैं. तीसरा उससे पहले विलेज और आता है तुर्तुक बोल के, हमने देखा होगा. तुर्तुक से 12 किलोमीटर पहले एक राइट साइड में एक विलेज और है चालुंगा बोल के. चालुंगा से पहले रिवर है, रिवर के ऊपर एक झूले वाला ब्रिज है जिस पर आपकी बाइक गाड़ी सारी क्रॉस है. मतलब वो ब्रिज जो है 71 के बाद इंडियन बना है. मतलब दोनों कंट्री के बीच में रिवर ही एक बॉर्डर था. पहले रिवर के उस साइड इंडिया रहता था, इधर पाकिस्तान रहता था. जब वार हुआ तो उस ब्रिज से लेके जो नीचे ग्राउंड दिख रहा है ना आपको, उस ग्राउंड पर बंकर जैसा दिख रहा है रेड कलर का, सभी को दिख रहा है ना, वो अपने इंडियन आर्मी का बंकर है. अरे ये जी नीचे जी नीचे ये वो ट्रीज के 2 पेड़ों के डायरेक्शन में देखो. हाँ दिख रहा है ना सर सभी को. हाँ चलो पीछे हो जाओ सर, बाद में वीडियो करना आप. तो वहाँ पर जो अपनी इंडियन आर्मी एक्टिव बैठी हुई है, उसी बंकर के राइट साइड में देखिए फेंसिंग दिख रही है आपको, दिख रही है सभी को. उसको कहते हैं लाइन ऑफ कंट्रोल, LOC जी. उसी LOC के आगे जो खाली ग्राउंड है और आगे से रिवर जा रहा है, दिख रहा है ना, रिवर का नाम है श्योक रिवर, जो नुब्रा वैली से आ रही है. आपके साथ साथ सामने से टर्न होते पीओके में जा रही है. रिवर और जो फेंसिंग है उसके बीच में जितना भी पार्ट है वो सारा का सारा नो मैंस लैंड में है, दोनों कंट्री की तरफ से. उस पर ना कोई मूवमेंट है ना कोई कंस्ट्रक्शन है. उसके बाद सर जो आगे वाला ग्रीनरी है फर्स्ट वाला, वो उनका एग्रीकल्चर लैंड है पीओके वालों का जी, रन वालों का. वहाँ पर वो लोग सिर्फ खेती बाड़ी करने आते हैं, खेतों में घास घूस काटने, पानी पुनी लगाने आते हैं. अभी मैं आपको जो पॉइंट्स बता रहा हूँ उसके बाद आपने ब्रीफिंग के बाद बाइनोकुलर से देखना होगा. वहाँ पर आपको खेती बाड़ी करते हुए लोग दिखेंगे, गाँव वाले दिखेंगे. उसके बाद जो सेकंड वाला ग्रीनरी है ना, वहाँ उनका विलेज है. नीचे उनके घर कुछ नहीं बने हुए, सेकंड वाले में ही घर बने हुए. फिर वो पीछे अपने वापस अपने विलेज चले जाते हैं. मुझे जस्ट अभी चाय पानी भी नहीं पिया हम लोगों, पर आवाज ऊपर तक जानी सिखाएगी. आदमी बैठा हुआ रेडी है सब ठीक है. विराज बिल्कुल आवाज जोर से आना, वीडियो जोर से लगाना, बिल्कुल आवाज जानी चाहिए ऊपर तक. नारा लगा. रेडी है सर सब? भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे
All the Josh! All the Josh! All the Josh! ते इंडियाचं लास्ट विलेज आहे आणि ह्या 2 झाडांच्या मधून जो तिकडे रस्ता दिसतो तिथे काय आपलं हे आहे ना, हां POK आहे तिथे. हां, इथे ही बॉर्डर आहे इंडियाची. आणि इथे जे दिसतंय तिथे सगळे इंडियन आर्मीचे बंकर्स आहेत. इथे नाही दिसणार, राहू दे, इथे नाही दिसत. इथे इंडियन आर्मीचे बंकर्स आहेत आणि हा जो पीक दिसत आहे माउंटनचा जिथे स्नो आहे तिथे पण इंडियन आर्मी आपली आहे. आणि या साईडला जो हा माउंटन दिसतोय ते इथे पाकिस्तानची आर्मी आहे. या माउंटनवरती पूर्ण या माउंटनवरती पाकिस्तानची आर्मी आहे. आणि इथून पाकिस्तान फक्त 2.2 किलोमीटर्स आहे ना. हा 2.2 येस, यू आर जस्ट 2.2 किलोमीटर्स अवे फ्रॉम द POK. या राईडमध्ये आम्हाला आजपर्यंतचा सगळ्यात थ्रिलिंग आणि स्केरी एक्सपिरियन्स आला, विच इज सँड स्टॉर्म. लिटरली एवढा खतरनाक वारा होता की पूर्ण सँड हवेत उडत होती. विजिबिलिटी ऑलमोस्ट झिरो झाली होती. निलेश त्या कंडिशनमध्ये बाईक कसा राईड करत होता त्याचा त्याला माहिती. मी खूप घाबरले होते आणि हवा इतकी स्ट्रॉंग होती की बाईक पण म्हणजे वाऱ्याच्या डिरेक्शनमध्ये मूव्ह होत होती. ऑनेस्टली मी खूप घाबरले होते. त्यावेळी एकच थॉट येत होता की भाई सेफली घरी म्हणजे स्टेच्या ठिकाणी पोहोचू दे. पण आता जेव्हा आम्ही ते आठवतोय तर आम्हाला असं वाटतं की इट वॉज वन ऑफ द स्केरियस्ट येट मोस्ट अनफॉरगॉटेबल एक्सपिरियन्स ऑफ आवर लडाख ट्रिप. आमच्या स्टेपासून हंडर सँड ड्यून्स फक्त 1 ते 2 किलोमीटरच होतं. मग आम्ही जाता जाताच तिथे गेलो होतो आणि काय व्ह्यू होता तिथे. एका बाजूला सँड ड्यून्स, दुसऱ्या बाजूला स्नो कवर्ड माउंटन्स आणि वेदर इतकं थंड होतं म्हणजे हवा भयानक होती. आणि अशा कॉम्बिनेशनमध्ये मी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करत होतो. आणि काय थंडी होती म्हणजे बेकार थंडी होती. म्हणजे मी ग्लव्ज घातले होते तरीही हात इतके थंड पडले होते की भाई बासच. तिथे निलेशने थोडी आर्चरी केली, मग मस्त गरम गरम मोमोज खाल्ले आणि मग फायनली आम्ही रिटर्न आमच्या स्टेच्या लोकेशनला आलो. हा आमचा स्टे होता. तर असा काही व्ह्यू होता म्हणजे त्याचा. बाय द वे तुम्हाला लक्षात आलं असेल की या व्लॉगमध्ये मी मोस्टली व्हॉइस ओव्हरच केलेला आहे, कारण बाईक राईडमुळे आम्ही दोघांनी पण फुल रायडिंगचे जॅकेट्स हेल्मेट्समध्ये असायचो आम्ही. म्हणून मग लाईव्ह ऑडिओ प्रॉपरली रेकॉर्ड होत नव्हता. म्हणून मग मी क्लिप्स शूट करून ठेवल्या होत्या आणि मी त्याला आत्ता व्हॉइस ओव्हर देते आहे. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. अँड विथ दॅट डे 3 एंड्स हिअर. आता या लडाख सिरीजमधला फक्त एकच दिवस बाकी आहे. सो स्टे ट्यून्ड. सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.